आसामच्या सर्व 126 विधानसभा मतदारसंघातील 31,456 मतदान केंद्रांवर आज सकाळपासून मतदानाचे काम सुरू आहे। निश्चितपणे मतदारांचा आत्तापर्यंतचा जो प्रतिसाद आहे, निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की 2021च्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी कुठेतरी अधिक चांगली असेल। जिथपर्यंत या निवडणुकीच्या मुख्य मुद्द्यांचा प्रश्न आहे, तर कमी अधिक प्रमाणात ही जी निवडणूक झाली आहे ती मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या गेल्या 5 वर्षांच्या कामकाजावर भाजप जनमत घेत आहे आणि भाजपचं म्हणणं आहे की यावेळच्या निवडणुकीत विशेषतः आसाममध्ये त्यांनी जे महिला मतदारांच्या खात्यात निवडणुकीच्या अगदी थोडं आधी 40 लाख महिला मतदारांच्या खात्यात 9,000 रुपये हस्तांतरित केले, याचा त्यांना पुरेपूर फायदा मिळेल। जिथपर्यंत काँग्रेस पक्षाचा प्रश्न आहे, काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या 3-4 दिवसात हेमंत बिस्व शर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लावले। हेमंत बिस्व शर्मा यांनी त्याचे उत्तरही दिले, पण मतदारांमध्ये हा मुद्दा बनू शकला का? हे तर येत्या महिन्यात 4 मे रोजी जेव्हा निवडणुकीचा निकाल येईल तेव्हाच कळू शकेल। पण हो, काँग्रेस पक्ष जिथपर्यंत निवडणुकीतील युतीचा प्रश्न असो किंवा मुद्द्यांची गोष्ट असो त्यात खूपच आक्रमक दिसला। त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी गौरव गोगोई यांना आपला चेहरा बनवले, जे यापूर्वी काँग्रेस पक्षाने कधीही केले नव्हते। पण याचा त्यांना फायदा मिळेल का? गौरव गोगोई यांनी अप्पर आसाममध्ये आणखी 2 पक्षांसोबत तडजोड केली आणि त्यांना आशा आहे की किमान अप्पर आसामच्या अनेक जागांवर याचा त्यांना फायदा मिळेल। पण काँग्रेस पक्षाकडून असा प्रयत्न झाला की यावेळी ज्या प्रकारे 2021 मध्ये त्यांच्या आघाडीमुळे जे एक प्रतिध्रुवीकरण झाले ते होऊ नये, यासाठी त्यांनी बद्रुद्दीन अजमल यांच्यासोबत यावेळी कोणतीही युती केली नाही। पण याचा फायदा किंवा तोटा काँग्रेस पक्षाला उचलावा लागेल का, हे तर येणाऱ्या निकालातूनच कळू शकेल। पण हो, एक गोष्ट निश्चित आहे की आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचे तिसऱ्यांदा सरकार बनवण्याची जी संपूर्ण कवायत राहिली आहे, जो संपूर्ण प्रयत्न राहिला आहे, त्याचा सर्वात मोठा आधार थेट रोख हस्तांतरण हा राहिला आहे। आणि भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की जिथे जिथे विद्यमान सरकारने निवडणुकीच्या अगदी थोडं आधी रोख हस्तांतरण केले, तशी सरकारे पुन्हा निवडून आली। त्यामुळे आसाममध्येही त्यांचे सरकार येण्यात त्यांना कोणतीही अडचण होणार नाही।